नमस्कार प्रेक्षकांनो, आपली आमचे कलेक्टर मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यानंतर आता अप्पी म्हणजे दीपा ही आता कलेक्टर ऑफिसला जायला निघालेली असते. बापू म्हणतात की हे बघ अप्पी, तू कलेक्टर का झालीस तुला चांगलंच ठाऊक आहे. तेव्हा जे काही आता तू काम करायला निघालीस ते अगदी चांगलं कर. तेवढ्यात आता अमोल म्हणतो की मा, का तू कलेक्टर झालीस? काहीच बोलत नसते. तेवढ्यात अमोल म्हणतो मा, तू बोलत का नाही ग? आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की अमोल बाळा, असं काय करतोस? आपली आई आजारी आहे. तेवढ्या हातात अमोल म्हणतो की नाही मा, आपली आता ऑफिसला चालली आहे बाबा. आणि आता अमोल म्हणतो की का कलेक्टर झाली मा, ते मला कळायलाच हवं. कारण काय आहे तर आता दीपक म्हणतो हे बघ, आपला अमोल दादा गेला ना, आणि त्यामुळे ती वेळ कुणावरही येऊ नये म्हणून आपली मा कलेक्टर झाली असे आता दीपक सांगतो. आणि आता तेवढ्यात दीपा म्हणते की त्यासाठीच मी आता कलेक्टर ऑफिसला चालली आहे बाळा. स्वप्नील म्हणतो की अप्पी, आम्ही त्यासाठीच तुला जाण्याची ऑफिसला परवानगी दिली आणि आता तू तिकडे जा आणि व्यवस्थित सगळं काम बघ. आता ते ऐकून विनायकराव म्हणतात की आता अर्जुन, माझ्या लेकीची एकदम व्यवस्थित काळजी घ्यायची, तिच्यावरती कोणतंच संकट आलं नाही पाहिजे. आणि तेवढ्यात आता विनायकराव म्हणतात की अप्पी, तू एवढ्या मोठ्या संकटातून वाचली कारण खरंच सगळ्यांचं तुझ्यावरती प्रेम होतं आणि म्हणून तू या संकटातून बाहेर आलीस. बापू म्हणतात की तुला लोकांविषयी प्रेम आहे, जिव्हाळा आहे, म्हणून हे कलेक्टरचं पद अप्पी तुझ्या पदरात पडलं. आता हे शहरावरती आलेलं खूप मोठं संकट आहे अपर्णा, आणि त्या संकटाला तुला आता धाडसाने तोंड द्यावं लागणार आहे, असे आता रुपाली ही अप्पीला बोलते. विनायकराव म्हणतात याच्या मागे कोण आहे ना, त्याला लवकरात लवकर शोधून काढा आणि खडी फोडायला पाठवा. आणि दीपा आणि अर्जुन आता निघतो असे म्हणत आता निघून जातात. पण अमोलच्या मनात आता प्रश्न घोळू लागतो. मा ही कसली मा आहे? आपण कलेक्टर का झालो हे मला माने सांगितलं देखील नाही. आता अर्जुन हा दीपाला घेऊन बाहेर येतो आणि तेवढ्यात पाठीमागून अमोल आता अर्जुनला हाक मारत थांबवतो. तेवढ्यात आता अमोल दीपाला म्हणतो मा, तू गाडीत बस, मला बाबाला काहीतरी सांगायचं आहे आणि बोलायचं आहे. पटकन आता दीपा ही आता गाडीमध्ये बसते. आणि तेवढ्यात आता अर्जुनला बाजूला घेत अमोल म्हणतो की मला वाटतंय बाबा, तू काहीतरी चुकीचं केलं आहे. अर्जुन म्हणतो काय बोलतोयस? तर अमोल म्हणतो कारण ही माझी मा नाहीच आहे. अर्जुन म्हणतो की असं का बोलतोयस तू? तेवढ्यात आता लगेचच आता अमोल म्हणतो की बाबा, ही आपली मा नाही आहे असं मला वाटतंय, आणि ती आपली मासारखं वागत देखील नाही आहे. तेवढ्यात आता अमोल म्हणतो की आपल्या मासारखं वागत नाही आहे ना ती? तर आता अर्जुन म्हणतो की अरे ती आजारी आहे म्हणून तसं वागते. अमोल म्हणतो की नाही बाबा, आपली मा कलेक्टर का झाली हे तिच्या लक्षात नाही, असं होणारच नाही. अमोल पुन्हा पुन्हा आता अर्जुनला सांगत असतो की नाही बाबा, मला वाटतं ही आपली मा नक्कीच नाही आहे. तर अर्जुन म्हणतो की बाळा अमोल, तू समजावून घे. आणि आता अमोल म्हणतो की बाबा, हिला तू कलेक्टर ऑफिसला घेऊन जाऊ नकोस, कारण मला वाटतंय की कलेक्टर ऑफिस खूप महत्त्वाचं आहे. अमोल म्हणतो की बाबा, माने कलेक्टर ऑफिससाठी खूप काही केलं, तिथे जाऊन काही चुकीचं होऊ नये असंच मला वाटतंय. अर्जुनला अमोलचे बोलणे ऐकून आता मोठा धक्का बसत असतो. आणि इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये आर्या ही चिंचुकेकडे येत म्हणते की चिंचुके, फाईल तयार झाली का? चिंचुके म्हणतो की हो, पण आपल्याला अर्जुन साहेबांनी आता त्या विषारी पाण्याच्या केसकडे लक्ष द्यायला लावलंय आर्या मॅडम. आर्या म्हणते की अर्जुन कुठे गेलाय? तर चिंचुके म्हणतो तो अपर्णा मॅडमला घेऊन कलेक्टर ऑफिसला गेलाय. आर्या म्हणते की बघितलं का चिंचुके, अपर्णा मॅडम आणि कलेक्टर ऑफिस काही नवीन आहे का? तरी बघ अर्जुन कसा घेऊन गेला. आणि तेवढ्यात आता चिंचुके म्हणतो की हे बघा मॅडम, अर्जुन साहेबांचा यामध्ये काहीच दोष नाही, तरी तुम्ही त्यांच्यावरती संशय घेऊन का फिरताय असं. आणि तेवढ्यात आता आर्या म्हणते की मला वाटतं हे प्रकरण आता एवढं सोपं राहिलेलं नाहीये चिंचुके, नक्कीच यामध्ये काहीतरी गडबड आहे. आणि लगेचच आता चिंचुके म्हणतो की पण साहेब आणि आता सिनियर आहेत, त्यांनी ऑर्डर दिली तर ती आपल्याला पाळायलाच हवी. आर्या म्हणते हे बघा चिंचुके, त्या पाण्याचं प्रकरण काय आहे ना ते तुम्ही बघा, मला काय करायचं नाही ते मी बघते. तर आता चिंचुके म्हणतो ठीक आहे. इकडे आता झिजी त्याच्या गुंडांना समजावून सांगत असतो की या फाईलवर जोपर्यंत कलेक्टर बाईच्या सह्या होत नाही तोपर्यंत या फाईलची किंमत 0 आहे. आणि तेवढ्यात आता बिरजू तिथे आलेला असतो. आणि लगेच आता बिरजू म्हणतो की उद्या आपलं काम होणार आहे झिजी. तेव्हा त्या कलेक्टर बाईचं करायचं काय? ते ऐकून आता झिजी हसू लागतो आणि उठून उभा राहत आता झिजी म्हणतो करायचं काय म्हणजे मारून टाकायचं, आणि आता तिचा आपल्याला काहीच उपयोग नाही. तर तेवढ्यात आता बिरजू म्हणतो की हे काय बोलताय तुम्ही, ऑलरेडी ती तर उद्या मरणारच आहे, आणि मेलेल्या माणसाला असं पुन्हा मारण्यात काय अर्थ आहे, तुम्ही तर चांगले राजकारणी आहेत, असे आता बिरजू जिजीला बोलताच आता जिजी बिरजूचं कॉलर पकडून आता राग घेऊन आता बिरजूकडे बघू लागतो.
आणि लगेच आता गचांड पकडत आता जीजी म्हणतो की मी जेवढं सांगतो ना तेवढंच ऐकायचं, माझ्यासमोर मोजूनच बोलायचं. त्या अपर्णा मानेला जर आपण जिवंत सोडलं तर ती स्वतःला निर्दोष सिद्ध करून मला आतमध्ये घालेन. आणि आता लगेचच आता जीजी म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला सांगतो की आता त्या दीपाला आपण कायमचं कलेक्टर करायचं आणि त्या अपर्णा मानेला कायमचं खल्लास. तर आता लगेचच बिरजू म्हणतो की पण ते इन्स्पेक्टरने ऐकलं पाहिजे ना. तेव्हा आता जीजी म्हणतो की त्या दीपाला कलेक्टर बनवून त्याने आपल्या घरी आणलं तेव्हा ही कलेक्टर बाई नाही, एवढं सांगण्या इतपत तो काही मूर्ख नाही. आणि मग त्या दीपाकडून आपण पाहिजे त्या पेपरवर सह्या करून घेऊ. तर ते ऐकून आता बिरजू म्हणतो वाह जीजी काय डोकंच लावलंय. आणि लगेच आता जीजी म्हणतो की बरोबर आहे, मी राजकारणी आहे ना. कारणी माणूस इमानदारीबरोबर कधीच खाऊ शकत नाही आणि राहू शकत नाही, कळलं का आता तुला. तर बिरजू खुश होतो. जेव्हा ती कलेक्टर बाई मरेल ना तेव्हा आपल्या सगळ्या अडचणी संपणार आहेत बिरजू, असे आता जीजी बोलतो. आणि लगेच आता ती फाईल आता जीजी त्या गुंडांकडे देतो आणि म्हणतो की उद्या आपलं काम होणार आहे तेव्हा लगेच कामाला लागा आणि उद्या रात्री जश्नसुद्धा होणार आहे बरं का. खुश होऊन ते गुंड ती फाईल घेऊन आता निघून जातात. आणि सगळेजण जाताच आता जीजी म्हणतो की कलेक्टर अपर्णा मॅडम, ज्या ठिकाणी आता मला जाता येणार आहे ना त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्णच मी जाईल आणि मला मग तिथे काय करायचं ना ते माझ्या मनाने ठरवील. इकडे आता अर्जुन हा दीपाला घेऊन कलेक्टर ऑफिसमध्ये आलेला असतो. तेवढ्यात सगळेजण गेस्ट आता दीपाला भेटायला आलेले असतात आणि दीपाला बघता सगळेजण दीपाला कॉन्ग्रॅट्स करतात. आणि त्यानंतर आता गायतोंडे सुद्धा तिथे असतो. गायतोंडे म्हणतो की मॅडम, सफाई कामगारांसाठी तुम्ही तुमच्या जीवावरती खेळून त्यांच्यासाठी खूप चांगल्या मोहीम राबवल्या, त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन आणि भेटवस्तू घेऊन हे सगळेजण तुम्हाला भेटायला आलेत. आणि तेवढ्यात ते पत्र आता अर्जुन घेतो आणि अर्जुन ते पत्र फोडत म्हणतो की हे पत्र सफाई कामगारांनी दिलं. तर दीपा म्हणते वाचा. तेव्हा अर्जुन ते पत्र वाचू लागतो आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं की अपर्णा मॅडम, तुम्ही आमच्या प्रकल्पाची पाहणी करून निघालात आणि तेवढ्यात तुमच्या अपघाताची वार्ता आमच्या कानी आली आणि तुम्ही गेल्याची बातमी कळताच दुसऱ्या दिवशी आम्हाला साफसफाईच्या कामाची आणि त्या मशीनची बातमी आली आणि सगळ्या मशीन्स आल्या आणि तुम्ही गेल्यानंतरही हे सगळं कसं आलं यासाठी आम्ही विचार केला. तेव्हा आम्हाला कळलं की तुम्ही आमचे सगळे प्रश्न मार्गी लावून गेल्या होता. अर्जुन आता पुढे वाचू लागतो की आमची मुलं त्या सफाईच्या कामात दगावत असताना देखील पुढे येऊन तुम्ही आमच्यासाठी सफाईची कामं केली आणि आज तुम्ही पुन्हा माघारी आल्यानंतर आम्हाला खूप आनंद होतोय आणि आम्हाला तुम्हाला भेटायची इच्छा देखील होते, असे त्या लेटरमध्ये आता लिहिलेले असते. आणि आता तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की काही जरी झालं तरी काम कसूरपणा करायचा नाही. तेव्हा तुम्ही दिलेल्या वचनाने आम्ही जागे राहून सगळे शहर आम्ही साफसफाईने एकदम सुंदर ठेवू असे आम्ही तुम्हाला वचन देतो, असे त्या लेटरमध्ये आता लिहिलेले असते. आणि अर्जुन ते वाचत असतो आणि त्याच वेळेस आता अपर्णाच्या कामाचा लेखाजोखा आणि अपर्णाचं काम कसं होतं हे सत्य आता दीपासमोर आलेलं असतं. आणि तुम्ही सुखरूपपणे घरी यावं यासाठी आम्ही सगळ्या बायकांनी व्रत ठेवलं होतं हे देखील आता अर्जुन वाचतो. तेव्हा ते ऐकून आता दीपाला मोठा धक्का बसतो आणि अप्पीचं कामावरती किती प्रेम होतं आणि अप्पीवरती किती प्रेमाने लोक आता अप्पीने आपलेसं केलं होतं हे आता दीपासमोर येते. आणि ते लेटर वाचून आता दीपाच्या देखील डोळ्यात पाणी आलेलं असतं. दीपा विचार करते की खरंच खूप ताकदीची बाई आहे ही. आणि ती चिठ्ठी वाचत असताना अर्जुनच्या डोळ्यात देखील पाणी आलेलं असतं. तर गायतोंडे म्हणतो मॅडम, तुम्ही माघारी आलत ना तर या शहरावरचं संकट नक्कीच दूर होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि तेवढ्यात आता काही लोक तिथे आलेले असतात. ते म्हणतात मॅडम, आमच्या गावच्या काही अडचणी आहेत ते आम्ही घेऊन आलोय. तर गायतोंडे म्हणतात की हो मॅडम नक्कीच बघतील. आणि तेवढ्यात आता गायतोंडे त्या फाईल घेत गावकऱ्यांना सांगतो की तुम्ही या मॅडम, रात्री तुमच्या फाईल बघतील आणि नक्कीच तुम्हाला मदत करतील. तर ते गावकरी आता बाहेर जातात. तर तेवढ्यात आता जीजीचा एक माणूस फाईल घेऊन तिथे आलेला असतो आणि तो माणूस आता दीपाकडे बघू लागतो. तर ताबडतोब आता दीपा त्या माणसाला ओळखते, कारण जीजी ज्यावेळेस अर्जुनच्या घरी आला होता त्यावेळेस जीजीसोबत देखील तोच माणूस होता हे आता दीपाच्या लक्षात येतं. आणि तेवढ्यात आता तो माणूस ती फाईल बोटाने दाखवत आता दीपाला खुणावतो आणि त्यावरती सही करायची असं खुणावून आता ती फाईल गायतोंडाच्या हातात देऊन तो माणूस निघून जातो. तर इकडे दीपा विचार करते की ही अपर्णा मॅडम आहे ना, ही किती चांगलं काम करते आणि या फाईलवरती आता सह्या करायचं म्हणजे हे सगळं पाप आहे.
आणि तेवढ्यात आता गायतोंडे म्हणतो की मॅडम कसला विचार करताय तुम्ही, तुमच्या खुर्चीवरती बसा आणि कामाचा कार्यभाग घ्या. तेवढ्यात आता दीपा ही अप्पीच्या त्या खुर्चीकडे बघते तर पाठीमागून अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो गायतोंडे आता मॅडम आत्ताच आपला कार्यभार घेणार नाही. आणि तेवढ्यात गायतोंडे म्हणतो काय बोलताय, तर आता अर्जुन म्हणतो की हो ती दररोज ऑफिसला येईल, सगळ्या लोकांची कामं करेल, पण ती आत्ताच लगेच खुर्चीवरती बसणार नाही. तेवढ्यात आता दीपा म्हणते की हो कारण माझं तसंच ठरलंय. आणि लगेच आता गायतोंडे म्हणतो की मग मॅडम बसणार कुठे आणि लोकांची कामे कशी करणार. अर्जुन म्हणतो की हे बघा मॅडम, लोकांची कामं करण्यासाठी आली ना तर ती बरोबर कामे करेल, तुम्ही काही काळजीच करू नका. आणि आता अर्जुन म्हणतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांची कामं होणं महत्त्वाचं आहे ना, तेव्हा मॅडम कुठेही बसू त्याचं एवढं काय महत्त्व आहे. आणि या तुम्ही असे म्हणत आता गायतोंडे बाहेर जातो. इकडे आता विषारी पाण्याच्या केसमध्ये चिंचोके मात्र आता इकडे एकटाच लक्ष घालत असतो आणि त्यासाठी चिंचोके आता गावात आलेला असतो. शेजारीचे एक माणूस आता चारा उचलत असतो आणि चिंचोके म्हणतो की मागच्या 2 दिवसात विषारी पाण्यामुळे जी काही अवस्था झाली त्याविषयी तुला काय माहिती आहे का. तो माणूस म्हणतो की आता काय सांगायचं. तो माणूस म्हणतो की आम्ही तर आता विकतच पाणी घेतो आणि जे झालं आता ते बोलून काय उपयोग. आणि तो माणूस निघून जातो. चिंचोके म्हणतो काय माणूस आहे राव. त्यानंतर आता चिंचोके एका बाईकडे येतो आणि म्हणतो की गो बाई तुम्ही कुठलं पाणी वापरता आणि कुठलं पाणी पिता. तेवढ्यात आता लगेच ती बाई म्हणते की आम्ही कॉर्पोरेशनचं पाणी पितो. तेवढ्यात आता चिंचोके म्हणतो मागच्या 2 दिवसात पाण्यामुळे तुमच्या घरी कुणी आजारी पडलं का. ती बाई म्हणते की ए बाबा काय बोलतोयस तू, आम्ही सुद्धा तेच कॉर्पोरेशनचं पाणी पितो पण आमच्या इथे कुणीच आजारी नाही असे ती बाई आता चिंचोकेला सांगते. आणि मग चिंचोके म्हणतो की आजारी लोकांनी कॉर्पोरेशनचं पाणी पिलेलं नाही, मग त्यांनी पाणी कुठलं पिलंय. तर ती बाई म्हणते मला काय माहिती. आणि आता लगेच ती बाई म्हणते की तुम्ही पुढे जाऊन चौकशी करा आणि ती बाई निघून जाते. इकडे चिंचोके विचार करतो की मागच्या 2 दिवस कॉर्पोरेशनचे पाणी यासुद्धा लोकांनी पिले पण यामध्ये एकही माणूस आजारी पडला नाही. आणि मग यांनी पाणी पिलं तरी कुठलं असं आता चिंचोके विचार करतो आणि पटकन पुढे एक धिप्पाड माणूस आता रस्त्यावर उभा असतो. चिंचोके ताबडतोब त्या माणसापाशी येतो आणि तेवढ्यात आता चिंचोके म्हणतो का हो असे कुठं निघालात. तर तो माणूस म्हणतो घरातली सगळेजण आजारी होते, कालच त्यांना घरी आणलंय आणि आता त्यांना औषधं आणायला चाललोय. तेवढ्यात आता चिंचोके म्हणतो का हो ते कशामुळे आजारी होते. आणि तो माणूस म्हणतो की मी फक्त यामधून वाचलो कारण मी देवाला गेलो होतो दुसरीकडे म्हणून. तेव्हा आता चिंचोके म्हणतो की कहो काका पण हे कशामुळे झालं. तो माणूस म्हणतो की तुम्ही हे सगळं कशाला विचारताय. आणि तेवढ्यात आता चिंचोके म्हणतो की अहो मी हेड कॉन्स्टेबल आहे, गावात पाण्यामुळे जी वीजबाधा झाली ना त्याच्या चौकशीसाठी मी आलोय. तेवढ्यात तो माणूस म्हणतो की अहो या गावात 3 दिवसापासून कॉर्पोरेशनचं पाणी आलं नव्हतं, तेव्हा गावात एक टँकर आली आणि सगळे लोक त्या टँकरमधले पाणी घेऊन आजारी पडले. ते ऐकताच आता चिंचोकेला मोठा धक्का बसतो. चिंचोके म्हणतो गावात कोणी दगावलं नाही ना. तर तो माणूस म्हणतो एक जण गेला राव, अहो त्याला उलट्या सहनच झाल्या नाहीत. आणि तेवढ्यात आता चिंचोके म्हणतो तो टँकर कोणाचा होता. तो माणूस म्हणतो काहीच माहिती नाही राव, त्या माणसाला विचारलं पण त्याने काहीच नाही सांगितलं आणि फुकट भेटलंय असे म्हणून तो निघून गेला. तेव्हा आता चिंचोके म्हणतो की अहो असं फुकट कोणी काही देतंय का आणि फुकट आहे म्हणून कुठल्याही माणसाकडून तुम्ही पाणी कसे घेता असे चिंचोके बोलताच. आता तो माणूस म्हणतो की आता आयुष्यात फुकट पाणी घेणार नाही आणि तो माणूस जाऊ लागतो. आणि मग चिंचोके विचार करतो की याचा अर्थ लोक आजारी पडावेत म्हणून हे पाणी मुद्दाम शहरात या गावात वाटलं गेलंय. चिंचोके म्हणते काय राव माणसं आहेत, पाणी म्हणजे जीवन असतं आणि याच पाण्यामधून लोकांना मारण्याचा प्रयत्न. आणि आता इकडे दीपा ही सोप्यावर बसलेली असते. अर्जुन आता दीपा शेजारी बसतो. तर तेवढ्यात गायतोंडे तिथे दीपाला बघतो. तर आता गायतोंडे म्हणतो की मॅडम तुम्ही असे दुसरीकडे सोप्यावर बसलेले मला नाही बघवत. तेवढ्यात आता दीपा म्हणते की हे बघा गायतोंडे, जोपर्यंत मला बरं वाटत नाही ना तोपर्यंत मी इथेच बसणार. आणि आता दीपा म्हणते की चला टाईम वेस्ट जायला नको, आपण मीटिंगला सुरुवात करू. तर लगेच आता काही 2 ते 3 माणसे आता अपर्णासोबत मीटिंग करण्यासाठी आलेले असतात आणि खुर्ची घेऊन ते आता दीपासमोर बसतात. आणि त्यानंतर आता अर्जुन आणि गायतोंडे हे दीपाला सांगू लागतात की अपर्णा मॅडम हे बघा त्या दूषित विषारी पाण्यामुळे आपल्या हॉस्पिटलमध्ये बरेच लोक अजून ॲडमिट आहेत पण ते आता आउट ऑफ डेंजर आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की हे आउट ऑफ डेंजर जरी असले ना हे सगळं जे काही झालं ते दूषित पाण्यामुळेच झालं आहे, हे आता सिद्ध झालं आहे. आणि तेवढ्यात आता लगेच
गायतोंडे म्हणतो की आज पण आपण कॉर्पोरेशनचं पाणी सोडलंय मॅडम आणि ते सगळं तपासूनच सोडलंय, तरी त्यामध्ये आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि लगेच आता दीपा म्हणते की आज मग किती लोक ॲडमिट झाले, तर गायतोंडे म्हणतो की एकही नाही मॅडम. गायतोंडे म्हणतो की आपण जे बाहेरून डॉक्टर आणि कर्मचारी मागवले होते ना, त्याची आपल्याला खूप मदत झाली. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आता नवीन पेशंट येण्याचे बंद झाले आणि जी जुनी पेशंट आहे ती सुद्धा आता आउट ऑफ डेंजर आहेत. तेव्हा आता आपल्याला पुढची आता ट्रीटमेंट करावीच लागेल. आणि हे सगळं कशामुळे घडलं, कुणी घडवलं, हे आता आपल्याला शोधून काढावं लागेल असे अर्जुन आता दीपाला बोलतो. आणि आता दीपा म्हणते मग त्यासाठी आता आपल्याला काय काय करावं लागेल. अर्जुन म्हणतो की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अधिकारी हे तपासणीसाठी पाठवावे लागतील. आणि आता लगेचच दीपा म्हणते की हे बघा, मी तुम्हा सगळ्यांना सांगते की सगळ्यांनी एकजुटीने काम करा आणि सगळ्यांचीच काळजी घ्या. आणि आता तेवढ्यात आता दीपा त्या माणसांना म्हणते की या आणि तुम्ही लगेच कामाला लागा. तर ते 2 अधिकारी लगेच पुन्हा बाहेर निघून जातात. ते अधिकारी बाहेर जाता क्षणी आता दीपा अर्जुनला म्हणते की काहो साहेब, हे सगळं कुणी केलं, काही कळलं का. तर अर्जुन म्हणतो अजून कळलेलं नाही. आणि आता अर्जुन म्हणतो की पण आज संध्याकाळपर्यंत नक्कीच कळेल, कारण तपास आता चालू आहे. तेव्हा आता दीपा ही अर्जुनकडे बघू लागते. तर आता एकटीच दीपा ऑफिसमध्ये बसलेली असताना पटकन आता गायतोंडे त्या लोकांनी दिलेल्या फाईल्स दीपासमोर घेऊन येतो. आणि आता त्या फाईल बघताच आता जीजीच्या माणसाने त्याची ती फाईल आता समोर ठेवलेली असते आणि ते फाईल आता दीपा बघते. इकडे आता खरी अप्पी ही अखेर आता तिच्या पायातील साखळदंड आता साखळदंडाचे कुलूप तोडून आता एका कोपऱ्यात लपून बसलेली असते. आणि तेवढ्यात आता बिरजू हा खऱ्या अप्पीला बघायला येतो. आणि खरी अप्पी आता बिरजूला तिथे दिसत नसते. आणि बिरजू इकडे तिकडे बघत असतानाच पाठीमागून आता खरी अप्पी ही बिरजूच्या पाठीमागून येऊन जोराने जेवणाचे ताट आता बिरजूच्या डोक्यात मारते. आणि एका ताटाच्या घावात आता अप्पीने बिरजूला यमाचा दरवाजा दाखवलेला असतो. आणि त्या क्षणी बिरजू तेथे खाली पडलेला असतो. आणि अप्पी आता त्या बंद खोलीतून अखेर बाहेर पडलेली असते. तेव्हा आता चिंचुकेच्या मदतीने खरी अप्पी आता कशी अर्जुनपर्यंत पोहोचणार. आणि इकडे आता अप्पीच्या भयानक सत्याने थरकाप उडून दीपा आता त्या खोट्या साया करणार का हे बघण्यासाठी आणि अप्पी आमची कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.